लास्ट टाइम महाराष्ट्र बोर्ड 26 साठी समजा का तुम्ही हा थेरम नाही केलं तर 3 मार्क तुमचे पाण्यामध्ये गेले समजा. थेरम आहे आपला थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. थेरमचा स्टेटमेंट आहे अपोजिट अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सप्लिमेंटरी, म्हणजे अपोजिट अँगलची प्लस कराल तर ते 180 येते. त्यासाठी आपण एक डायग्राम काढून टाकू. सर्कलच्या आतमध्ये एबीसीडी क्वाड्रिलॅटरल काढू. गिवन लिहून घेऊ का एबीसीडी जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कोणता आहे आपला सायक्लिक आहे. टू प्रूफ लिहून घेऊ का अँगल बी प्लस डी इज इक्वल टू 180 डिग्री आणि ए प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. प्रूफ साठी आता दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. अँगल जर एबीसी घेतलं तर आर्क घ्यायचा एडीसी, अँगल जर एडीसी घेतलं तर आर्क घ्यायचा एबीसी. फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. इथं बघा अँगल एडीसी घेतलं तर आर्क घेतलो मी एबीसी. अँगल एडीसी इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क एबीसी, इक्वेशन नंबर 1. आता नेक्स्ट बघू एबीसी अँगल घेतलं तर आर्क घेतलो मी एडीसी, एबीसी अँगल घेतलो तर आर्क घेऊ मी एडीसी. इक्वेशन 1 आणि 2 ला मला ऍडिंग करायचं आहे. लेफ्ट हँड साइडची ऍडिशन लेफ्ट हँड साइड एडीसी प्लस एबीसी होईल आपला. राईट हँड साइडची राईट हँड सोबत म्हणजे आर्क एबीसी आणि आर्क एडीसी. हाफ हाफ आहे म्हणून समोर हाफ दिलो. हाफला जर कॉमन काढलो तर इथं राहील एबीसी आर्क आणि एडीसी आर्क. आता एबीसी प्लस एडीसी आर्क एबीसी पाहून आर्क एडीसी हा मेजर ऑफ कंप्लीट सर्कल होत आहे. कंप्लीट सर्कलचा मेजरमेंट राहते 360 डिग्री. रिजन लिहून घेऊ मेजर ऑफ कंप्लीट सर्कल. 360 चा हाफ होते 180 डिग्री म्हणून इथे लिहू आपण 180 डिग्री. हा इथं पुट करून टाकू. डी प्लस बी म्हणजेच होते बी प्लस डी. मग इथे लिहून घेऊ बी प्लस डी इज इक्वल टू 180 डिग्री. सिमिलरली आपला सेकंड येईल ए प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. हेन्स प्रूव्ड. एवढा इझी थेरम होता, छोटासा थेरम आहे. 3 मार्क फुकटचे घेऊन जा. हा व्हिडिओ आपल्या नक्की मित्रांपर्यंत शेअर करा. पटकन युट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा, इंस्टावर पाहत असेल तर फॉलो करा. थँक्यू सो मच.